हॅलो स्टुडंट्स, NCERT क्लास 6 सायन्स याच्यातला दुसरा चॅप्टर आज आपण पाहणार आहोत. डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड, म्हणजे लिव्हिंग थिंग्स मधले डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे त्यांचे डिफरंट टाइप्स, म्हणजे प्लांट्स हे डिफरंट टाइप्सचे असतात, ॲनिमल्स पण डिफरंट टाइप्सचे असतात. आता बघू आपण या चॅप्टर मध्ये नेमकं काय सांगितलंय. व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी? बायोडायव्हर्सिटी म्हणजे नेमकं काय? तर व्हरायटी ऑफ लाईफ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आणि प्लांट्स. बघा, आपण पाहिलं तर छोट्या छोट्या एकदम गवतापासून ते मोठ्या उंच झाडापर्यंत म्हणजे ट्री पर्यंत हे सगळे जे प्लांट्स आहेत त्या वेगवेगळ्या व्हरायटीचे आहेत आणि त्याच्यामध्ये ही जी व्हरायटी दिसते त्याला बायोडायव्हर्सिटी म्हणतात. आणि आपल्या अराउंड, ऑल अराउंड अस, म्हणजे जे काही प्लांट्स आणि ॲनिमल आहेत त्यांचे कॅरेक्टरिस्टिक आहेत. प्रत्येक प्लांटचं वेगळं कॅरेक्टरिस्टिक आणि प्रत्येक ॲनिमलचं सुद्धा वेगळं कॅरेक्टरिस्टिक. फॉर एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला? कावळ्याचं ओरडणं किंवा चिमणीचं ओरडणं हे वेगवेगळं असतं, बरोबर. तसंच आंबा हे फळ येणारं झाड वेगळं असतं. तसंच जास्वंद म्हणजे हिबिस्कस जे फ्लॉवरिंग प्लांट आहे ते वेगळं असतं. म्हणजे प्रत्येक प्लांट किंवा प्रत्येक ॲनिमलचं एक वेगळं आणि वेगळं एक डिस्टिंक्ट कॅरेक्टरिस्टिक असतं. आणि त्यापुढे आपल्याला पाहायचं की ते इंटरकनेक्टेड कसं असतं. तर इंटरकनेक्टेड म्हणजे काय? तर ट्रीज आणि प्लांट्स हे इंटरकनेक्टेड कसे असतात बघा. आपण पाहतो की काही फ्लॉवर्सवर बटरफ्लाय किंवा अदर इन्सेक्ट, हनी बीज असे की ते बसत असतात आणि नेक्टर सक करत असतात त्या फ्लॉवर मधलं. तर ते होत असताना पॉलिनेशन हे पण होतं आणि प्लांट्सचं रिप्रोडक्शन पण होत असतं. याचप्रमाणे या प्रोसेसमध्ये नेमकं काय होतं तर प्लांट्सचं रिप्रोडक्शनला मदत कोण करतं तर अदर ॲनिमल. म्हणजे ॲनिमल अँड प्लांट्स आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर. हे सगळं इन्क्लूड असतं बायोडायव्हर्सिटी मध्ये. व्हरायटी ऑफ प्लांट्स, special characteristic of every plant and animal, and they are interconnected. Whole the thing is called as biodiversity. Now, grouping living things. ग्रुपिंग का गरजेचं आहे? आत्ताच आपण काय म्हटलो की प्लांट्स आणि ॲनिमल्स हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणून या सगळ्या खूप खूप असलेल्या प्रकारांना म्हणजे टाइप्सना आपल्याला स्टडी करायचं असेल तर त्याचं ग्रुपिंग करणं आवश्यक असतं. तर ते ग्रुपिंग करणं कसं काय करतात ते आपण पाहूयात. प्लांट्सचं ग्रुप करताना फिजिकल हाईट म्हणजे हाईट नुसार प्लांटचे वेगवेगळे ग्रुप केले जातात. त्याच्यानंतर दुसरं जे कॅरेक्टरिस्टिक कन्सिडर केलं जातं प्लांटच्या बाबतीत ते आहे नेचर ऑफ स्टेम. म्हणजे त्या प्लांटचं स्टेम कशा प्रकारचं आहे त्यानुसार त्या प्लांट्सचं क्लासिफिकेशन म्हणजे ग्रुपिंग केलं जातं. तिसरं कॅरेक्टर काय पाहिलं जातं तर लीफ अँड रूट पॅटर्न्स. म्हणजे त्या प्लांट्सचे रूट आणि लीफ कशा प्रकारचे आहेत ते देखील तिथं पाहिलं जातं आणि त्यानुसार अकॉर्डिंगली त्यांचं ग्रुपिंग केलं जातं. कशानुसार? लीफ आणि रूट यांच्या अकॉर्डिंगली. सेकंड, ॲनिमल्स. ॲनिमल्स मध्ये सुद्धा खूप व्हरायटीज आहेत, त्यांचं पण ग्रुपिंग करणं आवश्यक आहे. तर त्यामध्ये काय बघितलं जातं तर कोणते ॲनिमल काय खातात, व्हॉट दे ईट. म्हणजे काही गवत खाणारे असतात त्यांना म्हणतात हर्बिओर्स, काही इतर ॲनिमल्सला खातात त्यांना काय म्हणायचं? त्यांना म्हणायचं कार्निओर्स. वेअर दे लिव्ह, ते कुठे राहतात, म्हणजे डेझर्ट मध्ये राहतात की पाण्यात राहतात की लँड वरती राहतात, त्यानुसार त्याचं वेगवेगळे ग्रुप केलं जातं. तिसरं पॉइंट काय ॲनिमलच्या ग्रुपिंग मधलं? हाऊ दे मूव्ह अराउंड, म्हणजे ते त्यांची मूवमेंट कसे करतात याच्यानुसार पण ॲनिमल्सचे काही ग्रुप केले जातात. ओके, नेक्स्ट आता प्लांट क्लासिफिकेशन. बघा मित्रांनो, इथे काय आहे? प्लांट क्लासिफिकेशन हा शब्द आहे. क्लासिफिकेशन म्हणजेच ग्रुपिंग. म्हणजे all varieties of plants group in a small all variety of plants grouped in small groups for the ease of their studies. म्हणजे त्यांचं स्टडी इझी करण्यासाठी त्यांचे ग्रुपिंग केले जातं आणि दिस प्रोसेस इज नथिंग बट क्लासिफिकेशन.
म्हणजे क्लासिफिकेशन म्हणजे काय थोडक्यात मराठीमध्ये सांगता येईल आपल्याला की प्लांट्सचे छोटे छोटे ग्रुप करायचे आणि त्यांचं स्टडी इझी बनवायचं म्हणजे क्लासिफिकेशन. तर याच्यामध्ये स्टडिंग फिजिकल कॅरेक्टरिस्टिक नुसार प्लांट्सचे कोणकोणते टाइप्स होतात ते आपण बघूयात. त्याच्यामध्ये होतात हर्ब्स, श्रब्स, ट्रीज. ठीक आहे, बघा हर्ब, श्रब्स अँड ट्रीज नेमके काय आहेत हर्ब, श्रब्स आणि ट्रीज. हर्ब्स म्हणजे काय, त्यांचे मेन कॅरेक्टरिस्टिक हर्बचं काय आहे ते स्मॉल प्लांट्स विथ ग्रीन सॉफ्ट अँड टेंडर स्टेम्स. म्हणजे ते स्मॉल पण आहेत, त्यांचं स्टेम कसं आहे ग्रीन आणि सॉफ्ट स्टेम असतं. आणि त्याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर टोमॅटो प्लांट इट इज अ एक्झाम्पल ऑफ हर्ब. त्यानंतर श्रब्स म्हणजे मीडियम साईज अँड ब्राऊन वुडी स्टेम नियर द ग्राउंड. बघा जसं हर्ब्स मध्ये स्टेम ग्रीन असतं तसं श्रब मध्ये स्टेम हे ब्राऊन वुडी असं असतं. आणि या प्लांट्सची म्हणजे श्रबची हाईट हर्ब पेक्षा थोडीशी जास्त असते, मीडियम साईज म्हणता येईल. आणि त्याचं एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर रोज, टोमॅटो हे छोटं प्लांट आहे, त्याच्यानंतर मोठं त्याच्याहून मोठं असलेलं रोज हे श्रबचं एक्झाम्पल आहे. आणि नेक्स्ट ट्रीज म्हणजे जे उंचचे उंच प्लांट असतात त्यांना ट्रीज म्हणतात. टॉल प्लांट्स विथ थिक हार्ड वुडी ट्रंक्स म्हणजे उंच प्लांट त्यांचे ट्रंक्स म्हणजे त्यांच्या फांद्या कशा असतात तर थिक हार्ड अँड वुडी. फॉर एक्झाम्पल मँगो. नाव आणखीन 2 टाइप्सचे प्लांट्स असतात बघा. आपल्याला माहिती आहे ना वेली असतात, मराठीत आपण वेली म्हणतो. तर त्या 2 प्रकारच्या वेली असतात. एक असतं क्रीपर्स आणि दुसरं असतं क्लाइंबर्स. क्रीपर म्हणजे काय, ते प्लांट जमिनीसोबत असे खाली जमिनीला लागून ते वाढतात. these plants have weak stem. त्यांचं स्टेम कसं असतं एकदम वीक असतं. that cannot stand upright. ते उंच असे आधार जरी दिला त्यांना, सपोर्ट जरी दिला तरी ते वरती उभे राहू शकत नाही. म्हणून दे क्रॉल हॉरिझॉन्टली अँड स्प्रेड अलॉंग द ग्राउंड. आणि याचं एक्झाम्पल आहे पंपकिन किंवा वॉटरमेलन. यांना म्हणायचं क्रीपर्स. आणि क्लाइंबर म्हणजे काय, तर क्लाइंबर म्हणजे फक्त यांचं स्टेम सपोर्ट दिल्यानंतर वरती वाढतं, याला म्हणायचं क्लाइंबर्स. दीज प्लांट हॅव ए वीक स्टेम वीकच असतं. दॅट टेक ए फिजिकल सपोर्ट फ्रॉम वॉल्स ऑर स्टिक्स टू क्लाइंब व्हर्टिकली अपवर्ड. मीन्स क्रीपर कॅनॉट grow vertically upward but climbers can grow with the support vertically upward. फॉर एक्झाम्पल मनी प्लांट आपण सगळ्यांनी पाहिला असेल, किंवा पीजचं वेल असतो, काही पीजचा वेल असतो, तर तो देखील आपण एखादा त्याला सपोर्ट दिला तर तो वरती वाढतो. नेक्स्ट आहे प्लांट्सचं क्लासिफिकेशन. आणखीन एका कॅरेक्टरिस्टिक त्याचं फिजिकल कॅरेक्टरिस्टिक नुसार करता येतं, ते म्हणजे लीप व्हेनेशन. म्हणजे पानांमध्ये त्याच्या वेन्स असतात, तर त्या वेन्सच्या पॅटर्न नुसार 2 टाइप्स होतात आणि त्यालाच व्हेनेशन म्हणतात. टाइप म्हणजे म्हणता का येईल, व्हेनेशन म्हणजे द स्ट्रक्चर इन विच द वेन्स आर अरेंज्ड ऑन लीफ इज कॉल्ड ॲज व्हेनेशन. आणि त्या अरेंजमेंटच्या वेन्सच्या अरेंजमेंटच्या नुसार प्लांट्सचे 2 टाइप करता येतात. कसं, रेटिक्युलेट व्हेनेशन आणि पॅरलेल व्हेनेशन. व्हेनेशन इज द पॅटर्न ऑफ वेन ऑन लीफ. व्हेनेशन इज नथिंग बट द पॅटर्न ऑफ वेन्स ऑन अ लीफ. त्याच्यानंतर रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे काय, नेट लाईक पॅटर्न ऑर बोथ साइड्स ऑफ मिड वेन. म्हणजे आपण बघा डायग्राम मध्ये आपल्याला दिसत असेल एक मोठं पान आहे आणि त्याला मध्ये एक मोठी वेन आहे जाड, आणि त्याच्या दोन्ही बाजूला छोटे छोटे वेन्स आहेत, तर त्याला म्हणायचं रेटिक्युलेट व्हेनेशन. आणि पॅरलेल व्हेनेशन मध्ये म्हणजे काय होतं, पॅरलेल व्हेनेशन मध्ये वेन्स आर स्ट्रेट अँड पॅरलेल टू इच अदर. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपण ज्वारी किंवा बाजरीचं जे किंवा ऊसाचं पान जे पाहतो तर ते पॅरलेल व्हेनेशनचं एक्झाम्पल आहे. रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे आपलं कोणतंही जर बहुतेक करून जे मोठे प्लांट असतात ते रेटिक्युलेट व्हेनेशनचे असतात. ठीक आहे. आता पुढे आहे रूट सिस्टम सुद्धा
प्लांट्सचे वेगवेगळे ग्रुप करू शकतो. कसं? तर रूट्स अँकर द प्लांट अँड ऍब्सॉर्ब मिनरल, हे तर फंक्शन आपल्याला माहिती आहे. तर दोन टाइप्सचे रूट्स असतात. एक असतं टॅप रूट आणि दुसरं असतं फायब्रस रूट. तर टॅप रूट म्हणजे वन सेंट्रल थिक रूट विथ अ स्मॉलर साइड ब्रँचेस, म्हणजे एक मध्ये सेंटरला थिक रूट असतं आणि त्याचे ब्रँचेस असतात, असं टॅप रूट. म्हणजे ते खोल जातं जमिनीमध्ये, हे लक्षात ठेवा. तर त्याला म्हणायचं टॅप रूट. आणि फायब्रस रूट म्हणजे एक क्लस्टर ऑफ थिन इक्वल रूट्स ऍट द बेस, म्हणजे स्टेम जिथं संपतं तिथं लगेच क्लस्टर ऑफ असा एक गुच्छ असतो रूट्सचा, आणि तो जास्त काही खोल नसतो, तो जमिनीच्या वरच्या लेअर मध्येच असतो, आणि म्हणून ते त्यांना म्हणायचं फायब्रस रूट. आता टॅप रूट काही प्लांट्स मध्ये असतात आणि फिब्रस रूट काही प्लांट मध्ये असतात. त्याचं काय रिलेशन आहे बघा इथे. रूट सिस्टम आणि लीप व्हेनेशन यांचं पण काहीतरी रिलेशन असतं, ते आपण पुढे पाहूयात. पुढचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे प्लांट ग्रुपिंग साठीचं, ते आहे मोनोकॉट्स अँड डायकॉट्स. म्हणजे काय? तर इथे सीड कन्सिडर करायचंय. म्हणजे प्लांट्सचे जे सीड आहेत, तर त्या सीड अकॉर्डिंग टू सीड त्या प्लांट्सचं ग्रुपिंग केलं जातं. तर कसं? तर मोनोकॉट म्हणजे असं सीड्स, असे प्लांट की ज्यांचे सीड कंटेन ओनली वन सिंगल कोटिलेडॉन. ठीक आहे? म्हणजे त्याचा दोन भाग होत नाहीत. असं जर सीड असेल, म्हणजे समजा आपण जे गहू खातो, चपाती, ते जे गहू आहे, तर ते त्यानंतर बाजरी आहे, ज्वारी आहे, मका आहे, हे जे आहेत ना, हे सीड्स सगळे मोनोकॉट्स आहेत. मोनोकॉट्स म्हणजे बघा, त्याचे दोन भाग होत नाही. आणि त्याच्या एकदम उलट म्हणजे डायकॉट्स, त्याच्या सीड्स ज्या आहेत त्या स्प्लिट नॅचरली इन इझिली इंटू टू इक्वल पार्ट्स, और त्याला पार्ट्सला कोटिलेडॉन असं म्हटलं जातं. तर बघा, शेंगदाणा घेतला आपण तर त्याचे इक्वल टू पार्ट्स होतात. त्याच्यानंतर हरभरा घेतला तर त्याचेही सॉरी त्याचेही टू पार्ट्स होतात. असे टू पार्ट्स होणारे सीड्स आहेत ना, इक्वल टू पार्ट्स होणारे सीड्स, तर त्यांना म्हणतात डायकॉट्स. म्हणजे मोनोकॉट्सचे एक्झाम्पल मेज, व्हीट, ग्रासेस, आणि डायकॉट्सचे एक्झाम्पल चिकपी, पी, बीन्स. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ डायकॉट्स. नेक्स्ट, आता बघा, आता आपण रिलेशन पाहणार आहोत की सीड स्ट्रक्चर, लीफ वेनेशन आणि रूट सिस्टम यांचं तीन कॅरेक्टरिस्टिक्सचं एक रिलेशन असतं. म्हणजे काय? तर बघा, सीड स्ट्रक्चर ज्यावेळेस डायकॉट सीड्स असतं टू केटेलोडन वालं, त्यावेळेस व्हेनेशन नेहमी म्हणजे मोस्टली रेटिक्युलेट व्हेनेशन असतं. आणि रूट सिस्टम असते त्या प्लांट मध्ये टॅप रूट सिस्टम. आणि मोनोकॉट सीड असेल तर पॅरलेल व्हेनेशन असतं आणि फिब्रस रूट सिस्टम असते. ठीक आहे? म्हणजे आपल्याला जर लीफ व्हेनेशन जर कळलं एखाद्या प्लांटचं, तर आपण त्याचं सीड स्ट्रक्चर आणि रूट सिस्टम दोन्ही सांगू शकतो. तर एखादं सीड जर मोनोकॉट असेल तर त्या प्लांटचं लीफ व्हेनेशन हे पॅरलेलच असतं. ओके. नेक्स्ट, डायव्हर्सिटी इन ॲनिमल मुवमेंट. आपण पिजिऑन पाहिलं तर ते त्यांच्या विंग्सचा उपयोग करतात फ्लाय करण्यासाठी. जर फिश असेल तर ते त्याच्या फिन्स आणि स्ट्रीमलाईन बॉडी याचा उपयोग करून स्विम करत असतात. त्यानंतर ants अँड गोट्स यूज देअर legs for movement. Animals having different organs to do the movement. Next is surroundings and adaptations. यामध्ये अडॅप्टेशन म्हणजे काय? तर अडॅप्टेशन म्हणजे बघा, अडॅप्टेशन म्हणजे काय? तर एखाद्या ठिकाणी एखादा ॲनिमल किंवा प्लांट स्वतःला ऍडजस्ट करून घेतो बाय नेचर, तर तेव्हा त्याला अडॅप्टेशन असं म्हटलं जातं, हे थोडक्यात. म्हणजे जसं की राजस्थानच्या वाळवंटामध्ये कॅमल आहेत, तर ते त्या ठिकाणी ते राहू शकतात कारण त्यांच्या बॉडीमध्ये काही मॉडिफिकेशन झालेले असतात. दे कॅन स्टोअर फूड, दे कॅन स्टोअर वॉटर इन देअर बॉडी, दॅट्स वाय दे कॅन सर्वाइव्ह देअर. ठीक आहे? आणि लद्दाख इथं पण वाळवंट आहे. तर आता इथं दोन आपल्याला फरक काय दिलाय की दोन प्रकारचे उंट दिलेत, राजस्थान मधलं कॅमल आणि लद्दाख मधलं कॅमल. राजस्थान हे हॉट डेझर्ट आहे आणि लद्दाख हे कोल्ड डेझर्ट आहे. तर दोन्ही ठिकाणी उंट आहेत, दोन्ही ठिकाणी कॅमल आहेत, बट डिफरन्स काय बॉडी स्ट्रक्चर मध्ये बघा. राजस्थानमध्ये जी वाळू आहे जास्त, तर लॉंग लेग्स आहेत. ठीक आहे? वाईड हूव्स फॉर सँड. त्यानंतर हॅज वन हम्प टू स्टोअर फूड. वन हम्प
फॉर स्टोअर द फूड. आणि लद्दाखमध्ये जे कॅमेल आहेत तर त्याचे लेग शॉर्ट आहेत फॉर माउंटेन, फॉर क्लाइम्बिंग ऑन माउंटेन. टू हम्स आहेत त्यांच्या पाठीवर. अँड व्हेरी थिक वॉर्म हेअर, म्हणजे त्यांच्या तिथं थंडी असल्यामुळे लद्दाखच्या वाळवंटामध्ये त्यांच्या बॉडीवर जास्त हेअर्स आहेत. हे सगळं जे नेचरने त्यांना प्रोटेक्शन दिलंय किंवा नेचर बरोबर ते ऍडजस्टमेंट करतात, या सगळ्या गोष्टींनाच ऍडॅप्टेशन असं म्हणतात. ठीक आहे. आता आपण जे काही आतापर्यंत पाहिलं त्याच्यावर एक क्वेश्चन आहे बघा, आणि त्याचा आन्सर तुम्ही कमेंट मध्ये द्यायचं आहे. इफ अ प्लांट हॅज अ सीड्स दॅट स्प्लिट इंटू 2 इक्वल पार्ट्स, म्हणजे असं एक प्लांट आहे ज्याचं सीड 2 इक्वल पार्ट मध्ये डिव्हाइड होतं. व्हॉट टाइप ऑफ रूट सिस्टीम अँड लीफ व्हेनेशन विल इट हॅव? तर त्यामध्ये कोणत्या टाईपचं रूट सिस्टम असेल आणि लीफ व्हेनेशन कोणत्या टाईपचं असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.